14 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार नियमित सरकारी सेवेत समायोजन, वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलन करत आहेत। या आंदोलनामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होत असताना प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे। हिंगोलीमध्ये आज या आंदोलनाचा एक भाग म्हणून भव्य लॉंग मार्च काढण्यात आला। आता या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। या पाठिंब्यामुळे प्रशासनावर मागण्या मान्य करण्यासाठी दबाव वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। की मागील 9 दिवसापासून NRHMचे सर्व कर्मचारी संपावर गेल्यापासून सर्व ग्रामीण भागामध्ये आणि जिल्हा रुग्णालय येथे रुग्णसेवा विस्कळीत झालेली आहे आणि मागील 18 वर्षापासून हे NRHMचे कर्मचारी रात्रंदिवस स्वतःची जीवाची पर्वा न करता ही जनसामान्य लोकसेवेची मदत करतात आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना घेऊन आपल्या स्वतः जीव धोक्यात घालून या ठिकाणी रुग्णाची तपासणी करतात। परंतु मागील 18 वर्षापासून यांना आजपर्यंत फक्त कंत्राटी पद्धतीने ठेवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये एकाही आमदाराला आजपर्यंत आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही, जेणेकरून त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतात। परंतु हे कंत्राटी कर्मचारी NRHMचे असून यांना आजपर्यंत यांचं समायोजन केलेलं नाही। या ठिकाणी त्यांना फक्त तटपुंजा मानधनावर आजच्या महागाईच्या काळामध्ये त्यांना काम करावं लागत आहे आणि या महागाईच्या काळामध्ये एवढ्या तटपुंजा मानधनावर त्यांचं उदरनिर्वाह होत नाही, मुलांचे शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यासाठी या ठिकाणी आज NRHMचा जो मोर्चा काढलेला आहे त्यांना आज मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देत आहे। आणि महाराष्ट्र शासनाला विनंती करेल की ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्यावरती जो आरोग्य सेवेचा परिणाम आहे हा दिसून येत नाहीये। त्यासाठी जनसामान्य गोरगरीब लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागत आहे, त्या ठिकाणी त्यांना तात्काळ उपचार मिळत नाहीयेत। त्यासाठी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की NRHM कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना लवकर कामावर रुजू करण्यात घ्यावे हीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की तात्काळ मध्ये, आणि ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे, आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण या कंत्राटी कर्मचाऱ्याचे समायोजन करा, यांच्या जे विविध मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्या हीच महाराष्ट्र शासनाला विनंती आहे। शासनाने यांच्या मागण्या जर नाही केल्या तर आम्ही सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांना यांच्या जे बेमुदत काम बंद आंदोलन आहे त्यांना पाठिंबा देऊन आम्ही वेगळा मोर्चा काढून त्यांना पाठिंबा देऊ।